नमस्कार माऊली. आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीचं एक महत्व आहे आणि प्रत्येक गोष्टीचे काही ना काही पूजाविधी आणि व्रतवैकल्य आहे. अगदी प्राण्यांच्या पासून देवांपर्यंत आपण सगळ्यांची पूजा करत असतो. पण खरंच आपल्या पूर्वजांनी असं का बरं सांगून ठेवलं असेल? तर ही त्या त्या गोष्टीवरची श्रद्धा बळकट करण्याची साधन आहेत. श्रद्धा असेल तर आंतरिक शक्तीचं सामर्थ्य आपल्याला प्राप्त होतं आणि आंतरिक शक्ती आपलं जीवन सुकर करत असते. आपण जी व्रतवैकल्य करतो ना, ती म्हणजे आपल्या आंतरिक शक्तीची परीक्षाच. मात्र या परीक्षेचं फळ मिळतं. कोणत्या तऱ्हेने मिळेल? ती भगवंताची कृपा. पण भगवंत आपली झोळी नेहमी भरतोच. पण भगवंताची ही कृपा पदरात पाडून घ्यायला आपण जर फाटकी झोळी घेऊन गेलो तर ते कर्म दारिद्र्यच हो. कसं ते पाहूया या कथेमध्ये. कितीही अगोदर तयारी केली तरी व्हायचा तो विलंब होतोच. आता माझी पुढील सर्व कामे लांबणार. आता पोचणार कधी, काय होणार? महादेवा, अरे थांब थांब महादेवा. हे बघ दशरथा, मला आता वाटेत तुझी कोणतीही कार्य सांगू नकोस. मला परगावी जायचे आहे वैयक्तिक कार्य संपन्न करण्यासाठी. विलंब झाला तर समस्या होणार आहे. अरे हो 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 हो, किती असं स्वतःच्या धुंदीत चालशील? आणि मी काही तुझी समस्या वाढवायला आलेलो नाही. अरे उलट तुझ्या समस्येवर रामबाण उपाय घेऊन आलोय. काय म्हणजे तुझ्या परिचयात कोणी योग्य वर आहे? सांग मला, मी सत्वर जाऊन त्यांची भेट घेतो आता. अरे हो हो, त्याची काही एक आवश्यकता नाही, कारण मी ओळखतो त्यांना. असं? हो, प्रभाकर आणि त्याचा धाकटा बंधू चंद्रहास. काय रे, काय झाले? म्हणजे पौर्णिमेसारखा लख चकाकणारा चेहरा तुझा असा ग्रहण लागल्यासारखा का झाला? हे तू मला विचारतोयस? अरे तुझ्या त्या भाच्याबद्दल आपल्यामध्ये कितीतरी वेळा चर्चा झाली आहे ना. त्यांच्या उणीवांबद्दल आपण बोललोय ना. आणि ती स्थळे तू मला आता सुचवतोयस आणि माझ्या समस्येवरती हाच उपाय म्हणून सांगतोयस. हे बघ महादेवा, आपण अंथरुण पाहून पाय पसरावे. आणि तुझ्या मुली काही रंभा उर्वशी नाहीत की त्यांच्यासाठी कोणी स्वर्गातनं राजकुमार येतील. तुझा हेकेखोरपणा जरा कमी कर. जगराहाटी समजून घे. अरे कुणा मुलात काही कमी असेल किंवा घराण्यात काही डावे उजवे असेल तर ते समजून घ्यायला नको का? हे बघ दशरथा, प्रश्न कमी जास्त किंवा डावे उजवे याचा नाहीये. प्रश्न काय चांगले काय वाईट याचा आहे. माझ्या पुत्री विवाह योग्य आहेत, परक्याचे धन आहेत, परंतु म्हणून मी त्यांना अशा मुलांच्या हाती देऊ शकत नाही जी व्यसनी आणि निर्बुद्ध आहेत. हे बघ महादेवा, मी एक सखा म्हणून सडळ मनाने तुला मदत करायचे ठरवले तर त्याचे तू विपरीत अर्थ काढतोयस. अरे तुझ्या दोन्ही मुली एकाच घरात गुण्या गोविंदानं नांदतील. धनसंपत्ती यास काहीही कमतरता नाही आणि तूच अडथळा निर्माण करतोस. हे बघ दशरथा, एक पिता म्हणून माझे परम कर्तव्य आहे की माझ्या पुत्रींना शालीन आणि संस्कारी घर प्राप्त करून देणे. आता त्यांचे प्राक्तन त्यांना जेथे न्यायचे तेथे नेईलच, परंतु मला हे स्थळ मान्य नाही. अरे महादेवा, भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. इतका मधुर मंत्रस्वर कुणाचा असावा? ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महाद्युतिं तमोरिं सर्वपापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरम्.
ओम सूर्यदेवाय नमः। देवकन्या, सारे काही नियोजिल्यानुसार घडले। आपले हे व्रत, ही पूजा यथासांग पार पडली आहे। होय नागकन्या, या व्रताचा महिमा किती थोर आहे हे आपणच जाणतो। जो कोणी कुठल्याही चिंतेने ग्रासला आहे त्याची ती चिंता दूर करण्याचे हे व्रत। जो उतणार नाही, मातणार नाही आणि हा घेतलेला वसा टाकणार नाही, त्याची मनीषा हे व्रत निश्चित पूर्ण करेल। ताई, ताई, वनिता, पिताश्री परगावी गेले आहेत आपल्यासाठी स्थळे शोधण्यासाठी। तुला काय वाटते, त्यांना लाभेल का यश? पण मला तर आता ह्या गोष्टीवरती विश्वास बसू लागला आहे की जे आपल्या नशिबात असेल तेच घडेल, कितीही प्रयत्न केले तरी। आता हेच बघ ना, किती वर्ष झाली पिताश्री अथक प्रयत्न करत आहेत तुझ्यासाठी, माझ्यासाठी, परंतु हाती काहीही नाही। मला ह्याच मुद्द्यावर विधान करायचे होते की जर इतके प्रयत्न करूनही काही घडत नसेल तर नक्कीच याचा अर्थ आपल्या नशिबी काहीतरी असामान्य लिहिले आहे, निदान माझ्या नशिबी तरी। म्हणूनच या सामान्य स्थळांशी आपले सूतच जुळत नाहीये। परंतु मला वेगळीच चिंता सतावते आहे। उद्या आपण विवाह करून आपल्या घरी निघून गेलो तर इथे आपल्या पश्चात पिताश्रींचं काय होईल? ते कसे जगतील? किती विलंबून आहेत ते आपल्यावर। माझे मन तर इथेच अडकून राहील। ह्याच काळजीपोटी मी म्हणते वनिता की आपल्याला मिळणारे सासर हे गर्भ श्रीमंत असावे, मुबलक धनराशी, महालासारखे घर असावे, जेणेकरून पिताश्रींना सुद्धा आपण आपल्या सोबतच घेऊन जाऊ शकू। माझ्या मनात तर इतक्या रम्य कल्पना येत आहेत की तुला काय सांगू। असे काहीतरी घडावे की ज्याची आपण कल्पनाच केली नसेल, म्हणजे अंध व्यक्तीने देवाकडे एक डोळा मागावा आणि त्याच्या पदरी दोन्ही डोळ्यांचे दान पडावे, असे काहीसे घडेल बघ। ताई, तू आणि तुझे स्वप्नरंजन कधी संपतील कुणास ठाऊक। चल, मला स्वयंपाक करायचा आहे। अगं थांब ग, आपण दोघीच आहोत, इतकी कसली तुला घाई? तुला सांगू, माझं मन ना मला आतून हेच सांगतंय, पिताश्री परगावी गेले आहेत ना, तर ह्या खेपेस ते आपले विवाह जुळवूनच येतील आणि ते देखील जसे आपल्याला अपेक्षित आहे तसेच श्रीमंत सासर असेल। असेच घडेल बघ। ताई, तुझ्या श्रीमुखात गुळाचा गोडवा नांदो आणि तुझी ही इच्छा पूर्ण हो। चल। ह्या दोघी कन्या तर निघून जात आहेत। मला त्यांच्याकडून या व्रतासंबंधी माहिती घेणे आवश्यकच आहे। काय करावे, काय करावे? हे उन्मत्त पुरुषा, कोण आहेस तू? आणि आम्हा दैवी स्त्रियांचा मार्ग अडवण्याचे दुस्साहस केलेस तरी कसे? आणि जर आमचे अस्तित्व जाणून देखील हे दुस्साहस केलेस तर किती भीषण परिणामांना सामोरे जावे लागेल याची कल्पना तरी आहे तुला? देवी, मला क्षमा करा। माझा मानस आपला मार्ग अडवण्याचा नाही,
उलट आपणच मला मार्ग दाखवावा. आपण असामान्य दैवी देवी आहात हे मला समजले आहे. तरीही या वर्तनाचे प्रयोजन? आपण आत्ता जे पूजन केलेत ते मी आपल्या अपरोक्ष बघितले आणि त्यासंबंधीच मला विचारणा करावयाची आहे. काय? कुणा स्त्रीच्या खासगी व्रतपूजनाचे साक्षीदार होऊ नये इतके साधारण ज्ञान नसावे तुला? देवी, अशा कोपित होऊ नका. मला त्या व्रतासंबंधी माहिती द्या. मला त्याची नितांत आवश्यकता आहे. तू त्या व्रताचे काय करशील? तुझ्याकडे बघून तर तू प्रयत्नशील वाटत नाहीस. उतशील, मातशील आणि घेतलेला हा वसा टाकून देशील. हे व्रत तुला सांगावे इतकी तुझी पात्रता नाही. देवी, आपण हवी तितकी मला दूषणे द्या, परंतु माझे ऐकून घ्या. मी फार मोठ्या संकटात सापडलो आहे. माझ्या पदरी 2 पुत्री आहेत. त्या आता विवाह योग्य झाल्या आहेत, परंतु त्यांच्या विवाहाचे योग काही केल्या जुळून येत नाहीत. माझी पावले शोधाशोध करण्यात झिजली, परंतु तरीही नियतीस माझी दया काही येईना. आता आपणच माझ्या तारणहार आहात. तुझी ही अवस्था तुझी हतबलता सांगते आहे आणि त्यातून मार्ग निघण्यासाठी हे व्रत निश्चितपणे उपयोगी पडेल. परंतु हे व्रत सहज सोपे नाही. त्यासाठी कठीण परिश्रम आणि मनोनिग्रह आवश्यक आहे. चालेल, या व्रतात कितीही कष्ट सोसावे लागले तरी चालतील, परंतु हे व्रत मी निश्चित पुरे करेन. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. मग लक्ष देऊ नाही. हे व्रत आहे आदित्य राणूबाईचे. या व्रतामध्ये तुला प्रति आदित्यवारी मौन धारण करावे लागेल. मौन धारण करून निद्रेतून उठावे. वस्त्रानिशी स्नान करावे लागेल. तदपश्चात विड्याचे पर्ण घेऊन त्यावर रक्तचंदनाने आदित्य राणूबाई ही प्रतिमा चितारावी. त्यावर तुळस, पुष्पे, इतर दैवी वनस्पती अर्पण कराव्या. तसेच पानांचा विडा, फुलांचा झेला, दशांगांना धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. आणि महत्वाचे म्हणजे आदित्य राणूबाईच्या कथेचे कथन करावे आणि मनोभावे हेच व्रत 6 मास पाळावे. आणि मागे रथसप्तमीला या व्रताची सांगता करावी. सांग, तुला शक्य आहे इतके काटेकोरपणे हे व्रत संपन्न करणे? असेल तरच हा वसा घे. देवी, आपण जे सांगाल, जसे सांगाल तसेच मी करेन. अगदी मनोभावे करेन. वनिता, तुला काय वाटतं? तुला मिळणारे सासर अधिक श्रीमंत असेल की माझे सासर? ताई, मी बाई इतका विचार नाही करत. जे काही आपल्या नशिबात असेल ते आपल्याला मिळेल. हेच, तू बाई महत्वाकांक्षीच नाहीस, म्हणूनच तुला सुख प्राप्त होत नाही. असे मी दुःखी आहे हे तू कशावर म्हणतेस? अगं, मी ज्या प्रकारे तुला वनिता, ही इतकी माणसे कशासाठी? अचानक काय झालं असेल? मला घाबरायला होते आहे. मला देखील. अहो दादा, दादा थांबा ना, ऐका ना. हा गलका कसला हो? तुम्ही अशा बाहेर फिरू नका, लवकर घरी जा. अहो, पण नेमके काय घडले आहे? अहो, गावात पुन्हा एक वाघ शिरलाय. आम्ही समधे मिळून त्याला हुसकावून लावतोय बघा. ह्या गावातून पल्याडच्या गावात गेलो की सुटलो बघा. पर तुम्ही त्याच्या तावडीत सापडू नका. लवकर निघा, लवकर निघा. ऐकलंस ताई? गावात वाघ शिरलाय. चल, आपल्याला घरी लवकर सुखरूप पोहोचायला पाहिजे. चल वनिता. अगं वनिता, तू अशी स्तब्ध का उभी आहेस? चल. ताई, तू ऐकलं नाहीयेस का? अगं, ते वाघाला दुसऱ्या गावाकडे जायला प्रवृत्त करतायत आणि तिकडेच तो पिताश्री गेलेत. पिताश्री जर त्या वाघाच्या तावडीत सापडले तर? वनिता, तू एकटी नको जाऊ, मी पण येते.
पिताश्री 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 वनिता सर्वत्र फिरून पाहिले परंतु पिताश्रींचा कुठेही थांगपत्ता लागत नाहीये. मला देखील नाही, परंतु असं पराभूतून चालायचं नाही. अद्याप खूप अंतर बाकी आहे. निश्चितच पिताश्री कुठेतरी सापडतील. चल त्या दिशेने जाऊ. पिताश्री 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 हे आदित्य राणूबाई, आजपासून मी आपल्या या व्रतास प्रारंभ करतो आहे. पुढील 6 मास मी हे व्रत मनोभावे पार पाडेन. हा वसा टाकणार नाही. आपण माझ्यावर आपली कृपादृष्टी ठेवावी. माझ्या दोन्ही पुत्रींच्या आयुष्याचे भविष्याचे कल्याण करावे. पिताश्री पिताश्री वनिता यावर रक्त लागलेले आहे. याचा अर्थ असा की त्या श्वापदाने पुन्हा मनुष्यावर हल्ला करून त्याचा वध केला आहे. पिताश्री 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 वनिता बघितलं, आपल्या कर्माची आणि विवेकाची अशी सांगड घालावी लागते. ते फार आवश्यक आहे. आणि विवेक असेल तर कर्म आपल्या हातून चांगलंच घडतं. कर्माला विवेकाची साथ नसेल तर परिणाम आपण वेळोवेळी बघतोच. बघतो कशाला, अनुभवतोही. पण या अनुभवातून आपण काही शिकत नाही. तेव्हा मात्र भगवंत चुकीच्या कर्माच्या परिणामांची अनुभूतीच आपल्याला देतो. अहो, जो कृपा करतो त्याला शिक्षा करण्याचा अधिकार असतोच की. पण ही शिक्षा भोगण्याची कुवत सुद्धा तो आपल्याला देतोच.